नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण OCMचा चौथा टॉपिकला सुरुवात केलेली आहे. टॉपिकचं नाव आहे व्यवसाय सेवा. याच्यात आपण प्रस्तावना, सेवा म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या हा भाग आपण अभ्यासलेला आहे. तर आज आपण या ज्या सेवा आहेत त्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला पॉईंट सेवेचा दिला आहे तो म्हणजे अमूर्त. तर अमूर्त म्हणजे थोडक्यात इनटँजिबल. आता इथं बऱ्याच वेळेला आपल्याला सेवा प्रदाता हा शब्द येणार आहे. तर सेवा प्रदाता, प्रदाता म्हणजेच देणारा, सेवा देणारा तो सेवा प्रदाता, हा अर्थ लक्षात ठेवायचा. अमूर्त म्हणजे इनटँजिबल. काय सांगितलं आहे बघा, सेवा ही भौतिक उत्पादन नाही जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. भौतिक उत्पादन नाही म्हणजे त्याला फिजिकली आपल्याला ती दाखवता येत नाही. वस्तू जशी आपल्याला भौतिक स्वरूपामध्ये दाखवता येते तशी सेवा ही आपल्याला भौतिक स्वरूपामध्ये दाखवता येत नाही. सेवेला स्पर्श करता येत नाही किंवा सेवा आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. खरेदीदार किंवा प्राप्तकर्त्याद्वारे सेवा अनुभवली जाऊ शकते. जो सेवा घेणारा आहे, सेवा प्राप्त करणारा आहे, त्याला सेवा अनुभवली जाऊ शकते. डॉक्टरांनी पेशंटला आजारावरचं इंजेक्शन दिलं, औषध दिलं, काय काय खायचं हे सांगितलं, म्हणजे त्यांनी सेवा दिली. बरोबर आहे. काय काय याचा हा सल्ला दिला आपल्याला. मग तो सल्ला आपण काय केला, अनुभवला. जो सल्ला दिला तो आपण मूर्त स्वरूपामध्ये दाखवू शकत नाही. जसं आपण पेन घेतला तर पेन दाखवू शकतो, वही घेतली तर दाखवू शकतो, तशी सेवा ही आपण दाखवू शकत नाही. फक्त ती काय केली, आपण अनुभवलेली आहे. सेवामध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो. म्हणजे सेवा आपल्याला स्पष्ट रूपाने असं वस्तूसारखी दाखवता येत नाही, म्हणून ती काय आहे तर अमूर्त आहे असं म्हटलेलं आहे. मग या सेवेच्या अमूर्ततेमुळे सेवा वस्तूंसारख्या दर्शविल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून सेवा देणाऱ्याने काय करायचं, वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर त्याचा चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. प्रत्येक सेवा देणारा तो सेवा प्रदाता आणि सेवा घेणारा तो, या दोघांच्या मधले संबंध चांगले राहण्यासाठी सेवा प्रदात्यानं काय केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे सेवा देऊन त्या ग्राहकावर त्यांचा प्रभाव निर्माण केला पाहिजे, जेणेकरून पुन्हा तो ग्राहक त्याच्याकडे आकर्षिला जाऊ शकेल. दुसरा पॉईंट दिलाय तो म्हणजे अविभाज्य. सेवाचं वैशिष्ट्य म्हणजे काय म्हटलंय, सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य नाही. म्हणजे एक ठराविक सेवा आणि सेवा देणारा व्यक्ती या दोन्ही सेपरेट करणं शक्य नाही, त्या विभक्त होत नाहीत. म्हणजेच त्या काय आहेत तर अविभाज्य आहेत. म्हणजे डॉक्टर, आपण असं म्हणू शकतोय का की डॉक्टरांनी इंजेक्शन गोळ्या द्यायच्या आणि जो सल्ला द्यायचा आहे तो त्रयस्थानं द्यायचा, असं होत नाही. सल्ला द्यायचं काम हे कोण करणार, तो डॉक्टरच करणार आहे. त्यामुळं त्या डॉक्टर आणि ती सेवा, त्यांचा सल्ला हे वेगवेगळे करू शकत नाही. म्हणजेच ते काय आहेत तर अविभाज्य आहेत. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. म्हणजे ज्या ज्या वेळेला सेवा देण्याची वेळ येते त्यावेळेला प्रत्येक वेळेला जसा ग्राहक तिथं उपस्थित असतो तसाच सेवा देणारा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतो. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. सेवा ज्या वेळेला उत्पादित होते त्याच वेळेला त्याचा वापरही केला जातो. आपण पाठीमागच्या लेक्चरला विमानाचं उदाहरण घेतलं. विमानामध्ये काही सीट रिकाम्या होत्या आणि त्या सीट आपण सकाळच्या समजा 9 वाजता ते विमान उड्डाण घेणार होतं, त्यावेळेला काही सीट रिकाम्या होत्या आणि तेच विमान पुन्हा संध्याकाळी 6 वाजता उड्डाण घेणार आहे. तर सकाळच्या रिकाम्या सीट आपण 6 वाजता उड्डाण करताना त्या विमानामध्ये वापरू असं होत नाही. म्हणजे ज्या वेळेला त्या सीट रिकाम्या होत्या त्याच वेळेला त्याचा वापर हा केला गेला पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉईंट दिला आहे तो म्हणजे विसंगती. सेवा वैविध्यपूर्ण आहेत किंवा असतात, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. सेवा ही फक्त काही बस सेवाच आहे किंवा विमान सेवा आहे, डॉक्टरांची सेवा आहे असं ठराविक नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे सेवा असतात. सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही, कारण सेवा ही अदृश्य आहे, अमूर्त आहे. त्यामुळं तिचं 100% मानकीकरण होऊ शकत नाही. जसं की पेनचं उत्पादन करायचं आहे तर असं स्टँडर्ड पेनचा आपण फॉर्मॅट देऊ शकतो, हा एक पेन स्टँडर्ड आहे. तसंच सेवा ही तेवढीच स्टँडर्ड आहे असं आपण म्हणू शकत नाही. हॉटेलमधलं आपण जेवणाचं उदाहरण घेतलेलं होतं.
की त्याची चव आहे, त्याची टेस्ट आहे, ही आपण चांगली आहे, छान आहे, अशा फक्त त्याला उपमा देऊ शकतो. काय 1 किलो चव होती, 100 रुपयाची चव होती, असं आपण त्याला स्टँडर्डायझेशन देऊ शकत नाही. म्हणून सेवांचं परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदाता सारखाच राहिला तरीही सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न किंवा वेगळी असू शकते. सेवा प्रदाता म्हणजे सेवा देणारा एकच व्यक्ती आहे, पण त्याची गुणवत्ता वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी असू शकते. तर उदाहरणार्थ काय दिले, समान उपहारगृह 2 व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. उपहारगृह म्हणजेच हॉटेल्स. एकाच हॉटेलमध्ये समजा आपण गेलोय, आणखी दुसरा एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेली आहे, दोघांनी सेम पदार्थ आपण खायला घेतलेला आहे, पण त्या पदार्थाची जी चव आपल्याला आवडली तीच चव दुसऱ्या व्यक्तीला आवडेल असं नाही. कारण तो पदार्थ करण्याची पद्धत किंवा त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे आपल्याला आवडले म्हणून आपण म्हटलं की तो पदार्थ खूप छान झाला आहे, चव त्याची खूप सुंदर आहे. पण त्याच वेळेला दुसरी व्यक्ती तोच पदार्थ आपल्या शेजारी खात आहे, पण त्या व्यक्तीला त्यामध्ये घातलेले जे काही इन्ग्रेडियंट्स असतील, ते मसाले असतील, करण्याची पद्धत असेल, ती त्या व्यक्तीला आवडत नसते. त्याला वेगळ्या मसाल्याची चव त्याला आवडत असते. म्हणजे बघा, सेम हॉटेल आहे, सेम पदार्थ आहे, पण अनुभव घेणाऱ्या व्यक्ती ह्या वेगळ्या आहेत. तर त्यांची काय झाली, एकाला ती चव आवडली, एकाला चव ती आवडली नाही. म्हणजे अशी विसंगतीसुद्धा सेवेच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिला आहे, नाशवंतपणा. म्हणजे सेवा साठवून ठेवता येत नाही. ते सेवा जर नाही अनुभवली, त्याचा उपभोग नाही घेतला, तर ती सेवा नाश पावत असते. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहेत, कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. ज्या वेळेला सेवा उत्पादित झाली त्याच वेळेला त्याचा वापर करावा लागतो, कारण सेवा आणि त्याचा वापर हे वेगवेगळे करता येत नाहीत. हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे सेवांचा संग्रह करता येत नाही. सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने त्याची यादी होऊ शकत नाही. वस्तूप्रमाणेच ते भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केली जाऊ शकत नाही. आपण वस्तूंची उत्पादन केलं आणि आपण काय म्हणतो की आता वस्तूला मागणी नाही, वस्तूंची आता विक्री होऊ शकत नाही, तर आपण त्या वस्तू काय करतो, साठवून ठेवतो, संग्रह करून ठेवतो आणि भविष्यात ज्या वेळेला त्या वस्तूला मागणी येईल त्यावेळेला ती वस्तू आपण विकू शकतो. पण सेवेच्या बाबतीत तसं नाही. सेवांचा आपण संग्रह करू शकत नाही. बस सेवा, विमान सेवा, आता ज्या सीट रिकाम्या आहेत त्या साठवून ठेवल्या आणि 4 दिवसांना आपण त्या वापरल्या, असं होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर सेवेचा संग्रह होत नाही. उदाहरण दिले बघा, विमान कंपनीजवळ सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाहीत. म्हणजे सकाळच्या विमान जात आहे त्यावेळेला त्याच्या विमानामध्ये काही रिकाम्या सीट होत्या, रिक्त जागा होत्या, मग त्या रिक्त जागा साठवून ठेवल्या आणि तेच विमान दुपारी जाते त्यावेळेला त्या सीटचा वापर केला, असं होऊ शकतं का, नाही. म्हणजेच काय, सेवा ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला ती वापरावी लागते, अन्यथा ती नाश पावते. म्हणून त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की नाशवंतपणा. 5वं वैशिष्ट्य सांगितलंय अहस्तांतरणीय. हस्तांतरणीय म्हणजे आपण एक वस्तू दुसऱ्याला देऊ शकतो किंवा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. आणि अहस्तांतरणीय म्हणजे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण होत नाही. वस्तूसारख्या सेवा हस्तांतरणीय नसतात. वस्तू जशी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज देता येते. आपला पेन आहे, मित्राच्या पेनमधली शाई संपली तर आपण लगेच त्याला तो पेन देतो, म्हणजे वस्तूचं हस्तांतरण आहे ते लगेच होत असतं. पण सेवा तशी देता येत नाही, सेवेचं हस्तांतरण हे होत नाही. सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडून ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. म्हणजे सेवेची जी काही मालकी आहे, ज्या काही सेवा आहेत त्याचा मालकी हक्क हा जो सेवा देणार आहे, प्रदाता आहे, त्याच्याकडेच राहत असतो. तो त्या ग्राहकाकडे मालकी हक्क देऊ शकत नाही. उदाहरण दिले बघा, ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते. हॉटेल आहे त्याच्यामध्ये एक ग्राहक गेलाय, कस्टमर गेलाय तिथं राहण्यासाठी, तर तो रिझर्वेशन करू शकतो, ती खोली त्याच्यासाठी राखून ठेवू शकतो. पण
त्या खोलीची मालकी त्या ग्राहकाच्या नावावर होत नाही. ती खोली कुणाच्या, त्या हॉटेलच्या मालकाच्याच नावावरती राहत असते. म्हणजे हॉटेलचा त्या मालकी हक्क हा ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजेच ती जी काही सेवा आहे, हॉटेलची सेवा आहे, ही कशी आहे तर अहस्तांतरणीय आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलाय 6वा, ग्राहकांचा सहभाग. सेवांसाठी ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणजे सेवा जर आपल्याला उपभोगायची असेल तर जसा प्रदाता आणि सेवा हे वेगळे करू शकत नाही, तसं सेवा घेणारा ग्राहक आहे तो पण त्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे. तो त्या ठिकाणी सेवा उपभोगण्यासाठी उपस्थित असला पाहिजे, त्याचा सहभाग तिथं असला पाहिजे. ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाही. ग्राहक नसेल तर सेवा कोणाला देणार? डॉक्टरकडे पेशंट नाही गेले तर ते सल्ला कोणाला देणार? वकिलाकडे जर कस्टमर नाही गेला तर वकील सल्ला कोणाला देणार? म्हणजेच काय, ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाहीत. ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय प्रदाता सेवा देऊ शकत नाही. ग्राहक नाही तिथं, डॉक्टरकडे पेशंट नाही, मग काय डॉक्टरच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का उगीच बडबडत बसायला सल्ला द्यायला? नाही. म्हणून काय, तिथं ग्राहक असल्याशिवाय सेवा देणारा प्रदाता आहे तो सेवा देऊ शकत नाही. तसेच ग्राहकाला प्रदात्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. ग्राहकाला सेवा घ्यायची आहे, आपल्याला आपण पेशंट आहे, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे, डॉक्टर असल्याशिवाय आपल्याला सेवा मिळेल का, सल्ला मिळेल का? तर नाही. म्हणजेच काय, ग्राहकाला प्रदात्याशिवाय सेवा देणाऱ्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. म्हणजे सेवा देणारा जितका महत्त्वाचा आहे तितकाच सेवा घेणारा, सेवा प्रदाता आणि प्रदात्याकडून सेवा घेणारा ग्राहक, ह्या दोघांचाही सहभाग हा त्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा असलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपण आता सेवांची वैशिष्ट्ये हा भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यानंतर आपल्याला व्यवसाय सेवा, वेगवेगळ्या सेवा आहेत, त्या सेवांचा अभ्यास करायचा आहे. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.